चालू करू. नमस्कार, मी ॲडव्होकेट योगेश माकणे पाटील, लोकसंघर्ष पक्षाचा अध्यक्ष. गेली 3 वर्ष आम्ही प्रशासकीय दिरंगाई, प्रशासकीय भ्रष्टाचार ह्यांच्या ज्या नागरिकांच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत आणि आमची जी स्वतःची पण वैयक्तिक जी कामं आहेत जी या प्रशासनामध्ये केली जात नाही आहेत, पण एखाद्या बिल्डरचं, एखाद्या आमदार खासदाराचं किंवा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचं मात्र काम पैसे घेऊन किंवा दबावाखाली मात्र लगेच करण्यात येतं. आज मी या ठिकाणी उभा आहे कारण आमची एक फाईल 1 एप्रिल 2026 बंद झाली आदेशाकरता. आम्हाला सांगण्यात आलं 1 महिन्यात आदेश होईल, 1 महिना झाला, मग आम्हाला सांगण्यात आलं 2 महिन्यात आदेश होईल. शेवटी आम्ही पत्र दिलं की आम्हाला जर का आदेशाची प्रत मिळाली नाही तर आम्ही इथं येऊन आंदोलन करू. आज ह्या कर्मचारी आम्हाला सांगतोय की तुमची फाईल सहीला आहे. अरे बाबा, मग सही का नाही झाली? प्रभाकर मुसळे हा जो अधिकारी आहे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, याला मी वैयक्तिक 2दा भेटलेलो आहे, पण हा उद्धट उत्तर देतो. हा कधीही नीट बोलत नाही. माझा यांना प्रश्न आहे की इथं जर का एखाद्या बिल्डरची फाईल असती, एखाद्या व्यावसायिकाची फाईल असती तर तुम्ही एवढे दिवस थांबता का? आज आमचा जो अपील क्रमांक आहे त्या अपील क्रमांकाच्या पुढच्या नंबरच्या देखील आदेश झालेले आहेत. मग आज या सामान्य नागरिकाची छळ का चाललेला आहे? या सामान्य नागरिकाची पिळवणूक का चालू आहे? कर. या प्रभाकर मुसळेंना 10 वेळा सांगून झालं की आम्हाला आमच्या आदेशाची प्रत हवी आहे, पण फक्त आणि फक्त सामान्य नागरिक म्हणून हा मुसळे आमच्या आदेशाची प्रत काढत नाहीये. आता जागेवरती देखील नाहीये. मी इथं आज आंदोलनाला आलेलो आहे. इथं कोण इन्चार्ज आहे मी त्याला भेटणार आहे आणि आज मी काय तो फैसला करून जाणार आहे, नाहीतर मी या ठिकाणी आंदोलन करायला बसणार आहे. इन्चार्ज कोण आहे? कुठे आहेत का? या भाई, नाही नाहीत ना. कोण आहे इन्चार्ज? काय नाव आहे आपलं? का नागरिकांचा छळ लावलाय तुम्ही? 2 महिने झाले आदेशाला फाईल बंद झाली, अजून आमचा आदेश होत नाही. हेच जर का एखादा बिल्डर असेल, व्यावसायिक असेल, आमदार खासदार असेल, हा मंत्रालयातनं फोन आला, एका दिवसामध्ये ऑर्डर होतात. सामान्य नागरिकाला का त्रास आहे? का त्रास आहे सामान्य नागरिकाला? हो, अपिलाचं प्रकरण आहे. बरं, चुका तुमच्या आहेत. प्रशासकीय चुकांमुळे अपील करावं लागलं आम्हाला. गेल्या वर्षी 6 महिने नोटीस काढली नाही, त्यावेळेस सुद्धा त्या राजपूत मॅडमकडे येऊन मला असंच बोलावं लागलं. का नागरिकाला छळ काय? हा काय कारण आहे? मुसळे साहेबांना फोन लावा आणि बोलून घ्या. मी जाणार नाही त्याच्याशिवाय. मी इथं आंदोलनात बसायला आलो, मी आज आदेश घेतल्याशिवाय जाणार नाही. किती त्रास सहन करायचा म्हणजे? ते किती वेळा साहेबांपाशी आलो, उद्धट उत्तर मिळतात. हा, तुमचं काय एकट्याचं काम आहे का? अरे हे काय उत्तर आहे? मी इथं बाहेर आंदोलनात बसलेलो आहे, साहेबांना बोलून घ्या, नाही तर पोलीस बोलवा, काही अडचण नाही. मी आतमध्ये जायला तयार, मी त्या तयारीनेच आलेलो आहे आज. अहो मॅडम, हेच आम्ही कारण गेली कित्येक महिने ऐकतोय, माहितीये का? हीच कारण ऐकतोय आम्ही. अहो पण तुम्ही इन्चार्ज आहे की नाही? आज तुम्ही साहेबांना फोन करा, म्हणावं असे असे वकील इथं येऊन आंदोलनाला बसलेले, त्यांचं काय करायचं? हा हा, ठीक आहे, त्यांना विचारा, म्हणावं काय करायचं एवढं फक्त सांगा त्यांचं. मी बसतो इथं बाहेर. ही जी संविधानाची प्रत आहे, या संविधानाने जो अधिकार दिलेला आहे सगळ्यांना, इक्वॅलिटी, जस्टिस आणि लिबर्टीचा, हे सरकारी अधिकारी जो सामान्य नागरिकाचा हा जो अधिकार आहे, 3 अधिकार आहेत, ते कायम पायाशी तुडवत असतात. आमचा प्रश्न आहे, जर का मी एखादा बिल्डर असतो, जर का मी कोणी व्यावसायिक असतो, जर का मी आमदार खासदार असतो, तर आज मला अशी वेळ आली असती का इथं बसायची?
तुम्ही मला उत्तर द्या. 1 महिना झाला म्हणतात 60 दिवस मुदत आहे, 60 दिवस झाले म्हणतात 90 दिवस मुदत आहे. अरे तुम्हाला काही मुदत आहे का नाही? काही कार्यालयीन नियम आहेत का नाही? सेवा हमी कायदा शिल्लक राहिलाय का नाही? कशाला या फडणवीसने सेवा हमी कायदा पास केला? मग नागरिकांना जर का त्रासच द्यायचा आहे, नागरिकांची जर का पिळवणूकच करायची आहे, तर या संविधानाला काय अर्थ उरलाय? मी आज इथं आंदोलनाला बसलेलो आहे. मुसळे, ऐकलं का? तू मला तुरुंगात टाक, गुन्हा दाखल कर, नाही तर काही कर. मी आज इथनं जात नसतो आदेश घेतल्याशिवाय. मला बाकी काही माहित नाही. मला आदेशाची प्रत हवी आहे. सामान्य नागरिकांना छळणाऱ्यांना तुम्हाला देव अशी शिक्षा घडवेल ना एक दिवस की बघाल. जय हिंद, जय भारत.